नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। दिवसभर तेजी टिकून होती। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 314 पॉईंटने वाढून 81,101 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 95 पॉईंटने वाढून 24,869 पॉईंटवर बंद झालेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आलेली आहे। BSE IT इंडेक्स 2.76% वर आहे। BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.67% वर आहे। BSE ऑइल अँड गॅस इंडेक्स 0.31% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स प्रत्येकी 0.20% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: इन्फोसिस 4.98%, डॉक्टर रेड्डीज लॅब 3.25%, टेक महिंद्रा 2.57%, विप्रो 2.43% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: ट्रेंड 1.82%, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 1.01%, इटर्नल 1.20%, NTPC 0.80% अशी घसरण आहे। आज FIIने बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच 2050 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 83 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। रुपयाच्या दरात 18 पैशाची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 88 रुपये 10 पैसे प्रति डॉलर असा होता। आज इन्फोसिस या कंपनीने शेअर बायबॅकच्या संदर्भात बोर्ड मीटिंग ठेवल्याची बातमी आल्यामुळे IT सेक्टरमध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। धन्यवाद।